दादांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि आभार प्रदर्शनासाठी मी आपल्या समोर उभा आहे। सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मधुकररावजी काजमुंडे यांनी सुरुवातीला मोलाचं मार्गदर्शन केलं। त्यांनी आपल्याला एक मोलाचा संदेश दिला होता की सर्वांचा सन्मान करा, व्यसनापासून दूर राहा। हा एक मोलाचा संदेश ते देऊन आपल्याला गेले, त्यांचे विशेष आभार। दुसरे पाहुणे पत्रकारितेतील शंकरराव चव्हाण, त्यांचं एक वैशिष्ट्य लक्षात आलं की पत्रकारितेमध्ये सध्या परखडपणे लिहिणं ही अवघड गोष्ट आहे, पण नेमकी ती अवघड असलेली गोष्ट ते स्वतः पेलतात आणि ते ज्या शब्दामधून व्यक्त करतात तो शब्द तुम्हाला आभाडा म्हणून त्यांनी सांगितले, त्यांचे विशेष आभार। त्यानंतर तिसरे प्रमुख पाहुणे सुभाषजी शेठ पररत्न, खरंच त्यांनी त्यांच्या आवाजाने आपल्याला भुरळ घातली होती, आणखी पुढील कार्यक्रमामध्ये ते घालणार आहेतच, त्यांचे पण विशेष आभार। त्यानंतर पुढचे पाहुणे विनायकजी वझे सर, जिल्हा क्रीडा प्रतिनिधी व योगातज्ञ, यांनी दुष्काळामध्येही पावसाचा वर्षाव केला, काळ्यांचा वर्षाव केला। त्यांनी एक विशेष त्यामधून शिकवलंय, हाऊ टू कॉन्सन्ट्रेट टू द पॉइंट, हाऊ टू कंट्रोल अँड हाऊ टू कॉन्सन्ट्रेट टू द पॉइंट। हे महत्वाचं त्यांनी लक्षात आणून दिलंय की तुम्ही टाळ्या वाजवा म्हटलं की तुम्ही ते वाजवतच राहतात, पण कुठं त्या स्टॉप करायच्या ही महत्वाची गोष्ट त्यांनी शिकवली आहे। आणि म्हणून हाऊ टू कॉन्सन्ट्रेट टू द पॉइंट हे अत्यंत महत्वाचं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय, त्यांचे विशेष आभार। त्यानंतर आपल्या संस्थेचे सचिव माननीय अंकुशरावजी काळदाटे साहेब यांनी नेहमीप्रमाणे आपल्याला दीर्घ असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांनी बऱ्याच वेळेला असा सल्ला दिलेला आहे विद्यार्थ्यांना। विशेषतः माझ्या ती विशेष गोष्ट लक्षात आलेली आहे की शेतीपासून काही विशेष आपल्याला मिळवता येईल असं नाही। त्यांनी त्यांचे शेतकरी संघटनेतील अनुभवही त्यांनी सांगितलेले आहेत, तेव्हा या सगळ्यावर मात करण्यासाठी शिक्षणच आवश्यक आहे, हा मोलाचा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे, त्यांचे विशेष आभार। त्यानंतर आपल्या होळेश्वर शाळेचे माजी मुख्याध्यापक साठे सर यांनी पण आपल्याला मोलाचे मार्गदर्शन केलंय, त्यांचे विशेष आभार। त्यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय भागवतदादा गोरे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्यांचे विशेष आभार। आपल्या संस्थेचे संचालक बाबूराव धायगुडे साहेब यांनी पण कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे, त्यांचे विशेष आभार। आपल्या गावचे प्रथम नागरिक युवराज काका यांनी पण उपस्थिती लावली आहे, त्यांचे विशेष आभार। त्यानंतर कार्यक्रमासाठी प्रकाश धायगुडे सदस्य ग्रामपंचायत बंकरोळा यांचे पण विशेष आभार। त्यानंतर आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक काकडे गुरुजी यांचे विशेष आभार। तसंच मंचावर असलेले सुनील गोरे यांचे विशेष आभार। विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रतिनिधी त्यांचे पण विशेष आभार। तसंच या कार्यक्रमासाठी बाहेरून आवर्जून उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे पालक, तसंच विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी विशेषतः त्यांचे आभार। इतर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक यांचे आभार। शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे आभार। काही चुकून कोणाची नावं राहिली असतील तर त्या सर्वांचे आभार मी व्यक्त करतो आणि आभाराचा लांबलेला कार्यक्रम मी इथे थांबवतो। धन्यवाद।